नमस्कार शिक्षक मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा 2023च्या संदर्भानं जी आपण सराव पेपर सिरीज सुरू केली होती। या सिरीजमधील पेपर क्रमांक 3 ज्यामध्ये आपण या एग्जामच्या संदर्भानं जे तांत्रिक प्रश्न इन्क्लूड केले होते 40 या तांत्रिक प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते शिक्षक मित्र टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात। व्हिडिओच्या शेवटी आपण त्या संदर्भाने चर्चा करूयात। तर अधिक वेळ न घेता जो शिक्षण विस्तार अधिकारी सराव पेपर क्रमांक 3 आहे त्यामधील तांत्रिक प्रश्नांचा आढावा घेऊयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ज्याला आपण RT 2009 म्हणतो। सक्तीचे शिक्षण म्हणजे संबंधित शासनाचे बंधन डॅश डॅश साठीचे आहे। 6 ते 14 वयोगटाच्या प्रत्येक बालकाला मोफत प्राथमिक शिक्षण पुरविणे हा तर त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे। 6 ते 14 वयोगटाच्या बालकास सक्तीचा प्रवेश, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षण याची पूर्तताची खात्री देणे हे पण त्यामध्ये इन्क्लूड आहे। बालक दुर्बल घटकातील आहे याची खात्री करणे। आता बालक दुर्बल घटकातील आहे याची खात्री करणे हे RT 2009 मध्ये नाही। आणि शालेय इमारत, शिक्षक, कर्मचारी आणि अध्ययन साहित्यासह पायाभूत सुविधा देणे हा पण त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही। म्हणजे पहिला A आणि B हे याच्याशी रिलेटेड आहेत, म्हणून आपल्याला उत्तर घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 3 A आणि B विधान योग्य आहेत। पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, MSCERT ला संलग्न असणाऱ्या राज्यस्तरीय संस्था कोणत्या? MSCERT ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं म्हणतो, या संस्थेशी रिलेटेड संस्था आपल्याला शोधायच्या आहेत। तर राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही MSCERT शी संलग्नित आहे, जिची स्थापना 1968 मध्ये झाली होती। त्यानंतर राज्य आंग्ल भाषा अध्ययन संस्था छत्रपती संभाजीनगर ही सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे, 1965 ला स्थापन झाली होती। महाराष्ट्र राज्य व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई ही सुद्धा संलग्नित आहे। तिचे विविध जसं 1950 ला स्थापना, नंतर 1957, 1982 असे बदल होत गेले। महाराष्ट्र राज्य दृकश्राव्य शिक्षण संस्था पुणे सुरुवातीला 1918 ला स्थापन, नाव बदलून परत 1971 असे त्याच्यामध्ये बदल होत गेले। अर्थामध्ये या चारही ज्या संस्था आहेत ह्या MSCERT शी संलग्नित आहेत। म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। MSCERT वर आपल्याला प्रश्न विचारू शकतात। MSCERTचा जर आपण हिस्ट्री बघितला तर सुरुवातीला MSCERTचं नाव होतं राज्य शिक्षण शास्त्र संस्था, 1964 ला राज्य शिक्षण शास्त्र संस्था म्हणून स्थापन झाली। परत पुढे 1984 ला तिची व्याप्ती वाढवून तिला MSCERT असं केलं। परत 2016 ला MSCERTचं नाव बदललं, विद्या प्राधिकरण असं केलं, आणि परत 2018 ला MSCERT असं तिचं नाव केलं। ठीक आहे, या संस्थेवरही आपल्याला एखाद्या वेळेस प्रश्न आला तर तो आपला अपेक्षित उत्तर येणं आहे। म्हणजे इथे जर प्रश्नाच्या संदर्भाने तर चारही संस्था संलग्नित आहेत। पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। नेक्स्ट बघा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांची संपादनूक प्रभुत्व पातळीकडे नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। जो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आहे, जर आपण प्रॉपर बघितलं तर शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आला होता। यामध्ये मुख्य जे विद्यार्थ्यांच्या क्षमता आहेत त्या कोणकोणत्या संपादनूक पाहिली जाते, तर त्यामध्ये वाचन, विद्यार्थ्यांचं वाचन, विद्यार्थ्यांचं लेखन, संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया हे सर्व विद्यार्थ्यांचे क्षमता पाहण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू करण्यात आला होता। म्हणजे पर्याय क्रमांक 2 अगदी करेक्ट आहे। पर्याय 1, पर्याय 3, पर्याय 4 तुम्हाला असे सारखे पर्याय फसवे पर्याय विचारले जाऊ शकतात।
ते आपण क्लिअर थोडंसं आपलं वाचन आणि सराव असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये वयोगटातील मुलांचा समावेश करावा लागणार आहे. ठीक आहे, थोडंसं लॉजिकवर आधारित क्वेश्चन आहे. आता जर आपण RT 2009 जर बघितलं तर RT 2009 काय सांगितलं होतं आपल्याला, 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण. ठीक आहे, परंतु आता जर आपण NEP 2020चा जर विचार केला तर NEPनं आपल्याला काय केलं, जो आपल्याला नवीन NEPचा जो आकृतिबंध आहे, पूर्वीचा आकृतिबंध काय होता 10+2, नवीन NEPचा आकृतिबंध काय आहे 5+3+3+4. म्हणजे याच्यामध्ये आता या 5चा अर्थ काय होतो, अंगणवाडीची पहिली, अंगणवाडीची वर्ष आणि नंतर पहिली आणि दुसरी, म्हणजे अंगणवाडीची 3 वर्ष आणि पहिली आणि दुसरी, म्हणजे बालक 3ऱ्या वर्षापासूनच NEPमध्ये यायला लागला, म्हणजे 3ऱ्या वर्षापासून, म्हणजे 3 ते 6 अंगणवाडी, 6 ते 8 पहिली आणि दुसरी, अशा आशयाने हे 5 आहेत. या 3चा अर्थ काय होतो तर 3री ते 5वी, या 3चा अर्थ काय होतो 6वी ते 8वी, आणि या 4चा अर्थ काय होतो 9वी ते 12वी, म्हणजे 12वीपर्यंत विद्यार्थी शिकायला म्हणजे 18 वर्ष. आणि NEP 2020 नुसार शाळेत म्हणजे अंगणवाडीत कधी चालला तर 3 वर्ष, म्हणजे आता RT मध्ये बदल करावा लागेल आपल्याला. असा प्रश्न आहे, लॉजिक लावायचा आहे की वयवर्ष 3 ते 18. आता RT म्हणजे जसं आता म्हणजे 2020च्या अगोदर RT काय सांगते की 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण. आता NEP 2020चा ज्यावेळेस आपण स्वीकार करू किंवा आता आपण स्वीकारलेला आहे तर 3 ते 18 असं वय त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संप्रेषण परिणामकारक होऊ शकत नाही, याचं कारण काय आहे. बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन या टॉपिकच्या संदर्भाने की नेमकं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये काय अडथळे आहेत कम्युनिकेशनचे ते आपल्याला शोधायचे आहेत. शारीरिक अडथळे असू शकतात का, यस. शारीरिक अडथळे जर असतील तर म्हणजे ते शिक्षकामध्ये असतील किंवा स्टुडंटमध्ये असतील, तर जसं फिजिकल डिसॅबिलिटीज असू शकतात, त्याच्यानंतर सच हिअरिंग प्रॉब्लेम असू शकतात, स्पीच डिफिकल्टी असू शकते. हे काय झाले सगळे शारीरिक अडथळे झाले ना, म्हणजे शारीरिक अडथळा हा कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स ठरतो. सेकंड बघा, भाषिक अडथळे, लँग्वेज बॅरियर्स असू शकतात का, यस. उदाहरणार्थ जी शिक्षक कम्युनिकेट लँग्वेज करतो ती एखाद्या विद्यार्थ्याला येऊ शकत नाही, जसं आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी जमत नाही. किंवा अजून लँग्वेज बॅरियर्स काय असू शकतात, जसं ॲक्सेंट एखाद्या लँग्वेजमधला, जसं आपल्याला ब्रिटिश ॲक्सेंट किंवा अमेरिकन ॲक्सेंट किंवा इतर युरोपियन कंट्रीचे ॲक्सेंट जमत नाहीत, इंग्रजी जरी येत असली तरी ॲक्सेंटमुळं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, किंवा डिफेक्टिव्ह ट्रान्समिशन जर झालेलं असेल ट्रान्सलेशन लँग्वेजचं, ते सुद्धा आपल्याला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. म्हणून कम्युनिकेशनमध्ये लँग्वेज बॅरियर्स असू शकतात. भावनिक अडथळे, इमोशनल बॅरियर्स काय आहेत कम्युनिकेशनमध्ये, जसं समजा एखादा अँगर आहे स्टुडंट किंवा शिक्षक अँगर झाले म्हणजे रागीट आहेत किंवा फ्रस्ट्रेशन्समध्ये आहेत, शिक्षक असेल किंवा स्टुडंट असेल, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या बाबी भावनिक अडथळ्यामध्ये येऊ शकतात. अर्थात मग कम्युनिकेशनमध्ये कोणकोणते अडथळे ठरू शकतात, 1 2 3 4 म्हणजे वरील सर्व, म्हणजे उत्तर काय घ्यायचं सरळ सरळ, वरील सर्व अडथळे ठरू शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्वयंप्रभा योजनेबाबत काय अचूक नाही म्हटले, तर एक एक ओळ बघूयात. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देणे हा योजनेचा उद्देश आहे, यस. पार 9वी 10वी वर्गापासनं तर तुम्ही पार पदव्युत्तर एज्युकेशनपर्यंत तुम्हाला स्वयंप्रभावर ऑनलाईन लेक्चर्स पाहायला मिळतात, व्हिडिओ पाहायला मिळतात. ही योजना माहिती व दूरसंचार मंत्रालयाकडून राबवली जाते. हे रॉंग आहे, कारण 2017ला जेव्हा ही योजना सुरू झाली त्यावेळेचं जे मंत्रालय होतं ते त्यावेळेस पूर्वीचं नाव होतं मंत्रालयाचं HRD. ठीक आहे, HRD मिनिस्ट्री. आता HRD मिनिस्ट्रीचं नाव बदलवलं आपण NEP 2020मध्ये, आणि आता HRD मिनिस्ट्रीच काय झाली, शिक्षण मंत्रालय. आता HRD मिनिस्ट्री म्हणजेच काय झालं, शिक्षण मंत्रालय. 2020च्या शैक्षणिक धोरणामध्ये आपण HRD मिनिस्ट्रीचं नाव शिक्षण मंत्रालय असं केलं.
मग स्वयंप्रभा ही शिक्षण मंत्रालय राबवते किंवा HRD मिनिस्ट्री राबवत होती, दूरसंचार मंत्रालय नाही. म्हणजे तीच रॉंग आहे, म्हणजे तीच अचूक नाही आहे. बरोबर का? तेच बरोबर नाही आहे, म्हणजे तीच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण बघा, या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना 34 DTH चॅनलद्वारे व्हिडिओ लेक्चर्स दिले जातात का? तर हो. सुरुवातीला 32 होती, नंतर परत 2 चॅनल त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. ही योजना 9 जुलै 2017 रोजी सुरू करण्यात आली का? यस. ठीक आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. काय अचूक नाही? पर्याय 2. म्हणून पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 नुसार नियम क्रमांक 13 व 14 दरम्यानची माहिती देण्यात आलेली आहे. बघा, RT 2009 आपण जशाचा तसा न स्वीकारता महाराष्ट्राने स्वतःचा एक अधिनियम बनवला, ज्याला आपण महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 असं संबोधतो. त्याच्यामध्ये साधारणतः 25 नियम इन्क्लूड करण्यात आले. तर त्या नियम आपल्याला थोडेसे माहीत पाहिजेत, कारण नियमावर आधारित एखादी वेळेस आपल्याला प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता असते. तर आपल्याला म्हणतात की 13 व 14 म्हणजे काय माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे, एक एक पर्याय बघूया. राज्य शासनाची कर्तव्य ही आणि स्थानिक प्राधिकरणानं काय करावं एज्युकेशनसाठी, हे नियम क्रमांक 4, नियम क्रमांक 5, नियम क्रमांक 6 सांगतो. शाळा व शिक्षकाच्या जबाबदाऱ्या हे नियम क्रमांक 7 ते 12 मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती ही नियम क्रमांक 13 व 14 मध्ये याची माहिती दिलेली आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळाले, नियम क्रमांक 13 व 14 मध्ये शाळा व्यवस्थापन समिती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणि बालकांच्या हक्काचे संरक्षण या संदर्भानं नियम क्रमांक 24 व 25 आहेत. ठीक आहे, मग 13 व 14 मध्ये काय आहे, तर शाळा व्यवस्थापन समिती. त्यानंतर नेक्स्ट बघा, खालील विधानापैकी कोणते विधान भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम असलेल्या सर्व शिक्षा अभियानाशी संलग्न आहेत. ठीक आहे, भारतीय घटनेच्या 86व्या सुधारणेत अभिप्रेत असलेल्या मूलभूत अधिकारानुसार हा कार्यक्रम आहे. तर पहिलं विधान बरोबर आहे. 86वी आपण घटना दुरुस्ती केली त्याच्यानंतर मग आपल्या भारताच्या संविधानामध्ये जे काही कलम 45 मध्ये तसं नमूद होतं की एज्युकेशनच्या संदर्भानं, मग आपण 86वी घटना दुरुस्ती केली. नंतर पुढे 2001 मध्ये ह्या अभियानाची सुरुवात झाली. कोणतं अभियान? सर्व शिक्षा अभियान, ज्यामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण म्हणजे BB त्याच्याशी संलग्नित आहे. मुलींचे शिक्षण व विशेषतः दिव्यांग मुलांचे शिक्षण हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. CB त्याच्याशी संलग्नित आहे. हा केंद्राचा प्रायोजित कार्यक्रम, यस, केंद्रानंच हा कार्यक्रम सुरू केला होता 2001 मध्ये. 86वी जी घटना दुरुस्ती आहे 2002ची, जिने भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21A आपण अंतर्भूत केलं. 21A हे बी थोडंसं बघून घ्या, 21A कलम. मग आता इथं काय उत्तर लिहिणार? इथं सर्व, वरीलपैकी सर्व. इथं उत्तर काय घ्यायचं आपल्याला? वरीलपैकी सर्व संबंधित आहेत सर्व शिक्षा अभियानाशी. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक कार्यक्रमांना जिल्ह्यांच्या पार पाडले जाते. शैक्षणिक कार्यक्रम कुणाकडून पार पाडले जातात? स्थायी समितीद्वारा, विषय समितीद्वारा, शिक्षण समितीद्वारा, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्याद्वारा. तर शिक्षण समितीद्वारा जिल्ह्याच्या सर्व शैक्षणिक कार्यक्रम जे आहेत हे पार पाडले जातात. जिल्हा परिषदेमध्ये ज्या मुख्य 10 समित्या असतात, कृषी समिती, आरोग्य समिती, स्थायी समिती, वाहतूक व दळणवळण समिती, त्याचं प्रमाण शिक्षण समिती असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नोंदविलेल्या निरीक्षणाप्रमाणे भारतातील उच्च शिक्षण प्रणाली खालीलपैकी कोणत्या समस्यांचा सामना करत आहे? भारतातील उच्च शिक्षण प्रणालीवर प्रश्न विचारला आहे, तर कोणत्या समस्याचा सामना करत आहे? ज्या काही समस्या आहेत त्या NP धोरण 2020 मध्ये त्यांनी सांगितल्या होत्या, त्यामुळे बदल होता. म्हणून आपण भारत सरकारनं NP
2020 आणलेलं आहे. तर अतिशय विखुरलेली उच्च शैक्षणिक परिसंस्था, बरोबर आहे, खूप विखुरल्यात, त्यांचा एक्सपांड झालेल्या आहेत, परंतु नियोजन आणि व्यवस्थापन नाही. आकलन कौशल्याचा विकास आणि अध्ययनाच्या निष्पत्तीवर कमी भर देऊ लागलोत, हे पण बरोबर आहे. शैक्षणिक शाखांची साचेबद्ध पद्धतीनं विभागणी, सी पण बरोबर आहे. त्याच पारंपरिक पद्धतीने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या शाखा आहेत. मर्यादित शिक्षक आणि संस्थात्मक स्वायत्तता, हे तर प्रॉब्लेमच आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेत. मर्यादित शिक्षक म्हणजे ABCD हे सर्व प्रॉब्लेम आहेत. म्हणून NEP 2020 त्याच्या NEP 2020नं सांगितलं की भारताचं जी शिक्षण व्यवस्था आहे ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून जात आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, समुदाय सेतू जालामुळे अध्ययनशील समूहांचे निरंतर अध्ययन गतिमान होण्याच्या शक्यता वाढतात, कारण त्यातून समव्यासंगी व्यक्ती परस्परांशी आणि डॅश 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 डॅश. तसं मराठीमध्ये हा प्रश्न असल्यामुळे थोडासा अवघड चालला. थोडक्यामध्ये सोशल नेटवर्किंग वेबसाईट, सोशल मीडिया यावर आधारित क्वेश्चन्स आहेत, त्या संदर्भानं थोडंसं बघूया. एकाच वेळी किंवा सोयीनुसार संपर्कात राहतात का सोशल नेटवर्किंग साईटमुळं? हो, बरोबर आहे ना. जसं सोशल मीडियामुळं आपल्याला ग्रुप करता येतो, पेज, चॅनल बनवतो. जसं यूट्यूबला चॅनल आहे, टेलिग्रामच्या चॅनल आहे, व्हॉट्सअपला ग्रुप बनवता येतात. म्हणून आपल्या सोयीनुसार आणि एकाच वेळी अनेक लोक संपर्कात राहू शकतात का सोशल नेटवर्किंगनं? तर हो, म्हणजे पहिलं बरोबर यायला लागलं. ईमेलद्वारे संपर्कात राहता येतं का? हो, आपण सर्वांना एकसोबत ईमेल पण करू शकतो, तो पण बरोबर पर्याय. बहुमाध्यमातून आदान प्रदान करता येतं. आपण ऑडिओ व्हिडिओ मेसेजिंग, ऑडिओ व्हिडिओ, व्हॉइस कॉल, बरोबर आहे, या म्हणजे विविध माध्यमातून आपण आदान प्रदान करतो माहितीचं का? तर हो, हे सोशल नेटवर्किंगची खासियत आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व, परत एकदा आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे, वरीलपैकी सर्व. त्यानंतर मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारा मीना हा आकाशवाणीवरील कार्यक्रम या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला होता. तर ती संस्था होती युनिसेफ. युनिसेफच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आकाशवाणीवर सुरू करण्यात आला होता, जिला आपण युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असं म्हणतो, जिची स्थापना 1946 मध्ये युनिसेफची स्थापना झाली होती. त्याचबरोबर भारतामध्ये जर आपण युनिसेफचं काम बघितलं तर साक्षरता अभियान, प्रौढ साक्षरता, DPEP प्रोग्राम, हे सर्व जे आहेत मोठमोठाले प्रोग्राम हे युनिसेफच्या संदर्भानं आहेत. त्याचबरोबर आपण शिक्षकाच्या संदर्भानं सुद्धा युनिसेफ काम करते. प्रॉपर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील जे सेवा अंतर्गत शिक्षकांसाठी एक प्रोग्राम राबवण्यात आला होता 1999ला, स्मार्ट PT प्रोग्राम, तो सुद्धा युनिसेफच्या मदतीनं आणि सहकार्यानं सुरू झालेला होता. बाकीच्या पर्याय जसं युनेस्को, युनो आणि इंटरपोल, जसं इंटरपोलचा संबंध नाही एज्युकेशनची, ही आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे आणि युनो ही सर्व क्षेत्रात काम करते. युनो म्हणजे जगातली सर्वात मोठी संघटना आहे, जिची स्थापना 24 ऑक्टोबर 1945ला झाली होती. ठीक आहे. बाकीच्या संघटनेच्या संदर्भानं इसवी सन आणि तिचे मुख्यालय बघून घ्या. एखादा आपल्याला प्रश्न त्या संदर्भाने विचारला जाण्याची शक्यता असते. त्यानंतर बघा, खालील घटकांची योग्य क्रमाने मांडणी करायची आहे. तर घटक दिलेत बघा, मेसेज, चॅनल, प्रत्याभरण आणि रिसिव्हर. आता हे प्रत्याभरणचं मराठी आलं ना प्रॉपर, तसं असं होऊ शकतं बघा. याला फीडबॅक म्हणा तुम्ही. फीडबॅक म्हणजे तुम्हाला लवकर उत्तर शोधता आलं असतं याचं. आता हे आहेत कम्युनिकेशन प्रोसेस आणि कम्युनिकेशन फॅक्टर यावर आधारित हा क्वेश्चन आहे. तर आपल्याला माहिती आहे की कम्युनिकेशनचे जर आपण फॅक्टर बघितले तर या 4चा विचार करता सर्वात पहिले येईल मेसेज. 1 नंबरला कोण येईल? मेसेज. मेसेज आल्याच्या नंतर मग आपण विचार करू चॅनल म्हणजे माध्यम. मेसेज आल्याच्या नंतर मेसेज आपल्याकडे द्यायचा आहे, मेसेज तयार आहे, मग आता नंबर 2ला आपण त्याची निवड करू माध्यमाची.
आणि नंबर 3ला मग आपण ते कोणाला तरी पाठवू, म्हणजे कोणाकडे पाठवू, ते रिसिव्हरकडं, म्हणजे नंबर 3ला येईल रिसिव्हर आणि नंबर 4ला रिसिव्हर आपल्याला फीडबॅक देईल, ज्याला आपण मराठीमध्ये प्रत्याभरण म्हणलो. ठीक आहे, म्हणजे 1 2 3 4 पण आपण ABCD आहे ना, म्हणजे नंबर 1ला येईल ए, नंबर 2ला B, नंबर 3ला D, म्हणजे ABD आणि नंबर सर्वात शेवटी फीडबॅक येतो ना, आणि C, म्हणजे ABDC. माझा ABDC पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक 4 हे ABDC सांगतो. एकदम सोपा प्रश्न आहे, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीनं तो डिझाईन करण्यात आला होता, पण एकदम इझी क्वेश्चन आहे तो. कम्युनिकेशन प्रोसेस अँड फॅक्टर या टॉपिकच्या संदर्भानं तो क्वेश्चन होता. त्यानंतर नेक्स्ट बघा, मूल्य शिक्षणाची विशेष तासिका महाराष्ट्र सरकारने रद्द केली आहे, त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण पर्याय बघा वाचून घेऊया. मूल्य शिक्षण निरुपयोगी ठरतं असं नाही म्हणता येणार. मूल्य शिक्षण सर्व विषयांतर्गत एकात्मिक स्वरूपातच होऊ शकतं, हे संशोधनातून सिद्ध झालं. हेच उत्तर असणारे सर्वात सकारात्मक उत्तर आहे. मूल्य शिक्षणाच्या तासिकेला काय करायचे हे समजत नसल्याने मुलांना वेळ वाया जातो असं काही नाही आहे. स्ट्रक्चरल होतं ते पण, सुविचार, एखादी कथा, बातम्या, त्याच्यानंतर भावगीत, बोधकथा, हे सगळं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं काय करायचं हे असं माहीत नव्हतं हे बी उत्तर नाही. आजूबाजूला सर्वत्र भ्रष्टाचार असल्याने शिक्षकांना हे तर काय एवढं निगेटिव्ह उत्तर कधीच नसतं. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या संदर्भानं जरी हा प्रश्न घेतला तरी आपण उत्तर 2 काढू शकलो असतो बस, की बाबा मूल्य शिक्षण हे एक स्वतंत्र तासिकेत न शिकवता विविध विषयामध्ये जर आपण त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल एखादी थीम घेतली पाठाची आणि ती जर विद्यार्थ्यांना पाठाच्या माध्यमातून जर थीम जर आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवली तर मग त्याचं एकात्मिक स्वरूप जे आहे मूल्य शिक्षणाचं हे सक्सेस होऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. EFLU या संस्थेबाबत योग्य विधान कोणतं आहे? ही बघा, तुम्ही जर सिलेबस बघितला आपल्या तर EFLUवर आधारित आपल्याला प्रश्न म्हणजे ज्या शैक्षणिक मोठमोठ्या संस्था आहेत त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. हे EFLU ज्याला आपण द इंग्लिश ऑफ फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी असं म्हणतो, ज्याची स्थापना 1958 मध्ये हैदराबाद येथे झाली होती. म्हणजे पर्याय ए बरोबर आहे. सर्व शब्देन भासते असं या संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. पर्याय बी सुद्धा बरोबर आहे. इंग्रजी बरोबरच फ्रेंच, जर्मन आणि रशिया भाषेचाही अभ्यास केला जातो. म्हणजे सी पण बरोबर आहे. म्हणजे ABC बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ABC बरोबर आहे. 1958 मध्ये इंग्लिश भाषा आणि विदेशी भाषा शिकण्यासाठी ही संस्था स्थापन झाली. पुढे तिला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. फॉरेन लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज बरोबरच संस्कृतचं सुद्धा इथं अभ्यासक्रम चालवले जातात, जसं पाणिनीचं व्याकरण, पतंजलीचं महाभाष्य, भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र यावर आधारित सुद्धा तिथं कोर्सेस चालवले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे 50 ते 70 शाळांसाठी 1 याप्रमाणेची निवड केली जाते. केंद्र प्रमुखाची, प्रौढ शिक्षण अधिकाऱ्याची, शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी. आता यामध्ये या दोघांचा शाळेचा काही क्रायटेरिया नाही, जसं हे दोघं तालुका किंवा विभाग लेवलला असतात, उच्च अधिकारी आहेत. हे केंद्र प्रमुखासाठी साधारण 8 ते 10 शाळेचे ठरलेलं आहे आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासाठी साधारणतः म्हणजे 50 ते 70 शाळा, म्हणजे अर्थात हे 2 अधिकारी आहेत ते जिथं शाळेचा क्रायटेरिया नाही. आपलं उत्तर मात्र शिक्षण विस्तार अधिकारी आहे. ठीक आहे. केंद्र प्रमुख जर विचारलं तर साधारणपणे 8 ते 10 शाळेसाठी, मात्र शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडं जास्त शाळा असतात, 50 ते 70 शाळा असू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, अध्यापनाच्या पायऱ्यांचा योग्य क्रम सांगणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता हे याच्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आपला अध्यापनाच्या पायऱ्या म्हणलं की हार्बार्टची पंचपदी आठवली असती तरी आपण लॉजिक बरोबर लावू शकलो असतो. थोड्या बहुत प्रमाणामध्ये बदल करून सांगितले हार्बार्टनं, जसं तो प्रस्तावनेला पूर्वतयारी म्हणतो, जसं पुढे मूल्यमापन, उपयोजन, गृहपाठ तो म्हणतो. पण आपल्याला लक्षात येते की कोणताही पाठ प्रस्तावना, नंतर हेतुकथन, नंतर विषय विवाचन, त्याला तो विषय प्रतिपादन म्हणला, संकलन,
आणि मूल्यमापन या थीममधून तो जाणं अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे UDIS प्रणालीमध्ये शाळांना 11 अंकी कोड नंबर दिला जातो. यातील पहिले 2 अंक दर्शवितात. शाळेचा कोड, तालुक्याचा कोड, जिल्ह्याचा कोड आणि राज्याचा कोड. UDISवर प्रश्न आपल्याला विचारू शकतील. तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शाळेला 11 अंकी जो कोड असतो UDISनं दिलेला, त्याच्यातले पहिले जे 2 अंक असतात तो राज्याचा कोड दर्शवितात. आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो कोड आहे तो आहे 27. आलं लक्षामध्ये? 27 आपल्या महाराष्ट्र राज्याचा कोड आहे. आता जनरली जर पर्यायाचा विचार करता UDISवर प्रश्न आता मग बाकीचं बी बघून घेऊ ना आपण. जसं नंतरचे जे 2 अंक आहेत, पहिले 2 अंक राज्याचा कोड, नंतरचे जे 2 अंक आहेत हा जिल्ह्याचा कोड, त्यानंतर नंतरचे जे 2 अंक आहेत तो ब्लॉकचा, इथं तालुका म्हणलं पण त्याला ब्लॉक म्हणू आपण, ब्लॉकचा कोड, कोणत्या ब्लॉकमध्ये येते ती शाळा, आणि नंतर जे 3 अंक आहेत, नंतरचे 3 अंक जे आहेत हे गावासाठी आहेत. इथं आपला तर पर्याय नाही ना, नंतरचे जे 3 अंक आहेत ना हे गावा किंवा शहरासाठी आहेत नंतरचे 3 अंक, आणि शेवटचे जे 2 अंक आहेत ते शाळेसाठी आहेत. शेवटचे 2 अंक शाळेसाठी आहेत. हे कुठंतरी लिहून घेऊ शकता. ही जी UDIS प्रणाली होती ज्याला आपण युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन असं म्हणतो. केंद्र शासनानं प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेतील प्रवेशाची नोंद व्हावी यासाठी न्यूपा नावाची संस्था आहे तिच्याकडून UDIS प्रणाली विकसित केली होती. याचं पण बॅकग्राऊंड लक्षात असू द्या. साधारणपणे 1ली ते 12वी पर्यंतची सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाची माहिती आपल्याला UDISवर अप्लाइड करावी लागते. महाराष्ट्राचा जर संदर्भ जर घ्यायचा आपण तर पहिले जे 2 अंक इथं म्हणलं ना, पहिले 11 अंकी नंबर आणि पहिले जे 2 अंक आहेत यामध्ये महाराष्ट्राचा 27 क्रमांक असतो. साधारणतः जम्मू काश्मीरला 1 क्रमांक दिला आहे आणि सर्वात शेवटीचा जो 36वा क्रमांक आहे तो तेलंगणाला दिला आहे. आपल्या जर तुम्ही जिल्ह्याचा विचार केला, जिल्ह्याचा कोड नंतरचे जे 2 अंक असतात ते जिल्ह्याचा कोड असतो 2 अंक. यामध्ये 1 नंबर नंदुरबार आहे आणि 36 नंबरला पालघर आहे. हे पण जर विचारलं तर माहीत असू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे विद्यार्थ्याला अध्ययनादरम्यानच्या पायऱ्यावर प्रत्याभरण देण्यासाठी प्रक्रियांतर्गत मूल्यमापनाचा उपयोग होतो. खालीलपैकी प्रक्रियांतर्गत मूल्यमापनाचे उदाहरण कोणते आहे? ठीक आहे, मूल्यमापनावर आधारित प्रश्न विचारला. तुम्ही जर प्रश्नाला जर असं तोडलं असतं बघा, प्रश्नात उत्तर दडलेले असतात बरेचसे तांत्रिक, म्हणजे जे अध्ययन अध्यापन कम्युनिकेशन त्यानंतर ह्या ज्या प्रोसेस आहे यावर जर आपल्याला प्रश्न जर विचारले तर त्याच्यामध्येच लपलेले आहेत. बघा काय म्हणतो तो, विद्यार्थ्याला अध्ययनादरम्यानच्या पायऱ्यावर प्रत्याभरण देण्यासाठी प्रक्रियांतर्गत मूल्यमापनाचा उपयोग होतो. आता विद्यार्थ्याला आपण प्रत्याभरण कशा कशा देऊ शकतो बघा. प्रवेश चाचणी, आता प्रवेश चाचणी जर असते एखाद्या एंट्रन्स एक्झाम आहे याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कुठं कम्युनिकेशन होणार आहे? ज्यावेळेस तुम्ही प्रवेश चाचणी घेता ना त्यावेळेस प्रत्याभरण किंवा मार्गदर्शनाला वावच राहत नाही ना. मग कुठं आहे अध्ययनादरम्यान काय आलं याच्यात प्रवेश चाचणीचा संदर्भ? अजून तो यायचा आहे, प्रवेशच घ्यायचा आहे म्हणून पर्याय एकतर काटला. घटक चाचणी हे बरोबर आहे ना, घटक चाचणी विद्यार्थ्यांनी वर्गात घेतली, एखादा विद्यार्थ्यांना समजला नाही मुद्दा, त्यावेळेस शिक्षक त्याला फीडबॅक देतील, प्रत्याभरण देतील की असा अभ्यास कर, असं सूत्र आहे, हे सोडव, या पद्धतीने ते तू लिही, या पद्धतीने गृहपाठ कर. ह्या सगळ्या बाबी घटक चाचणीमध्ये सांगितल्या जाऊ शकतात. थोडक्यामध्ये विद्यार्थ्याच्या इथं अभ्यासाला व्हावे, विकासाला व्हावे, मार्गदर्शनाला पण व्हावे, शिक्षकांच्या फीडबॅकला पण व्हावा आहे. हाच आहे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनचा भाग. वार्षिक परीक्षामध्ये तर विद्यार्थी आता पुढच्या वर्गात चालला आहे, त्याच्यामध्ये वार्षिक परीक्षा झाल्याच्या नंतर शिक्षक विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि प्रत्याभरण देऊ शकत नाही, कारण वार्षिक परीक्षा हे संकलित मूल्यमापनाचा भाग आहे. ठीक आहे, संकलित मूल्यमापनामध्ये कुठं प्रत्याभरणाला व्हावे, प्रक्रियांतर्गत मूल्यमापनामध्ये त्याच्यामध्ये ते येतं. पात्रता चाचणी पण नाही. पात्रता चाचणीतून एवढंच कळायलं की तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र आहेत की नाहीत, प्रत्याभरणाचा तिथं आणि मार्गदर्शनाचा संबंध येत नाही. म्हणजे घटक चाचणीच काय आहे, प्रक्रियांतर्गत मूल्यमापनाचं अचूक उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर अध्यापनात माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर होतो.
खालीलपैकी माहिती व संप्रेषणाची कोणती साधने आधुनिक साधनात समाविष्ट करता येणार नाहीत? आधुनिक साधनात पारंपरिक साधने आणि आधुनिक साधने असं डिवायडेशन करून घेऊया. टी व्ही, रेडिओ, ओव्हरहेड प्रोजेक्ट, संगणक, लॅपटॉप ही आधुनिकमध्ये मोडतील. व्हर्च्युअल क्लासरूम आणि टेलिकॉन्फरन्सिंग आधुनिकमध्ये मोडतील. मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि इंटरनेट आधुनिकमध्ये मोडतील, कारण हे खूप अलीकडचे आहेत. आता तुम्ही म्हणाल मग टी व्ही पण टेक्नॉलॉजीचा भाग आहे ना, पण तुम्ही जर विचार केला तर 2, 3, 4 हे आधुनिकमध्ये मोडतील. आणि ओव्हरहेड प्रोजेक्टर बी एड करताना सर्वांना हे होतं, डी एड बी एड करताना. आणि टी व्ही, रेडिओ याला पारंपरिकतेमध्येच टाकावं लागेल आपल्याला. तुम्ही प्रश्नाचा पण कधी कधी जास्त लॉजिक न लावता पर्यायाचा विचार पण करून घ्यायला पाहिजे आपण अपेक्षित. ठीक आहे, म्हणजे पर्यायानुसार मग उत्तर एकच घ्यावं लागेल ना. मग याला पारंपरिकमध्ये येतील हे ओव्हरहेड प्रोजेक्ट, म्हणजे इतकं ओव्हरहेड प्रोजेक्टर, टी व्ही, रेडिओ हे या खालील या 3ची बराबरी करतील काय? नाही. म्हणून आधुनिक साधनांमध्ये यांचा समावेश करता येणार नाही, मात्र यांचा करता येईल. त्यानंतर नेक्स्ट, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे डॅश डॅश जिल्हा परिषदेचे पदसिद्ध डॅश डॅश असतात. पंचायत राज व्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे, तर हे माहीतच पाहिजे आपल्याला, अंदाजी सांगता नाही येणार. जसं जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, कोणत्याही जिल्ह्यामधील जेवढ्या पंचायत समित्या आहेत या पंचायत समितीचे सभापती, कोणत्याही जिल्ह्यातील जेवढ्या पंचायत समित्या आहेत त्या पंचायत समितीचे सभापती त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. पदसिद्ध सदस्य असतात. ठीक आहे, म्हणजे मग इथं पहिल्या रिकाम्या जागात सभापती, दुसऱ्या रिकाम्या जागात सदस्य, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अजून पुढे प्रश्न आहेत बघा. थोडक्यात आपण ज्या शिक्षक मित्रांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केली नाही त्यांच्यासाठी थोडीशी माहिती आहे. तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. PDF स्वरूपामध्ये 5 प्रश्नपत्रिका, म्हणजे जसे तांत्रिकचे 40 आहेत त्याचप्रमाणे मराठीचे 15 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि GKचे 15 प्रश्न, म्हणजे 60 प्रश्न जनरल विषयाचे आणि 40 प्रश्न तांत्रिकचे, असे 100 प्रश्न असणारी 200 गुणांची टेस्ट सिरीज आपण घेत आहोत. ही आपण 3री टेस्ट सिरीज बघत आहोत. ज्या शिक्षक मित्रांना या 5ही टेस्ट सिरीज पाहिजेत त्यांनी 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकतात. तुम्ही फोनपे, गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. 250 रुपये फीस पे करून तुम्ही ही आमची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. यामध्ये आम्ही तुम्हाला 5 PDF पेपर त्याचबरोबर विश्लेषणाचे, या 5 विश्लेषणाचे 20 व्हिडिओज, 5 पेपरचे 20 व्हिडिओद्वारे तुम्हाला सब्जेक्ट वाईज विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. पेपर अगदी आपण IBPS पॅटर्न पद्धतीप्रमाणे काढलेला आहे. ज्या शिक्षक मित्रांना पेपर पाहायचा आहे त्यांनी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवर पहिला जो पेपर आहे तो पहिला पेपर मॉडेल म्हणून बनवू शकता, किंवा तुम्ही याच नंबरला व्हॉट्सॲप कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. तुम्हाला पहिला पेपर पाठवण्यात येईल. कसं आहे, या डेटला आम्ही सकाळी 11 वाजता PDF पेपर पाठवलेला आहे. काही पेपर पाठवायचे बाकी येतं, आणि त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की, आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचे व्हिडिओ. त्यानंतर पुढे कंटिन्यू करूया आपण. आतापर्यंत आपण 21 प्रश्नांचं विश्लेषण केलं. 22वा प्रश्न काय बघा. शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार परिषद व राज्य सल्लागार परिषद अर्थात राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राज्य सल्लागार परिषद स्थापन करण्याची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? बघा, आपण तुम्हाला दोनही कायदे म्हणजे महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2011 हा पण पाठवला आहे, आणि RT 2009 दोन्ही लँग्वेजमध्ये मराठीमध्येही आणि इंग्लिशमध्येही पाठवण्यात आलेला आहे.
ज्या शिक्षक मित्रांना तो पाहिजे त्यांनी आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, किंवा तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे कायदे तुम्हाला पाठवण्यात येतील. ठीक आहे. तर याच्या थोड्याशा कलमा बघाव्या लागणार आहेत आपल्याला दोन्ही कायद्याच्या संदर्भाने. ते म्हणतात की राष्ट्रीय सल्लागार परिषद आणि राज्य सल्लागार परिषद कोणत्या कलमामध्ये इन्क्लूड करण्यात आली होती की जी स्थापन करणं गरजेचं आहे. कलम 33 व 34, कलम 10 व 11, कलम 3 व 4, कलम 24 व 25. तर कलम 33 व 34 मध्ये इन्क्लूड आहे. RT 2009 मध्ये जर तुम्ही संदर्भ घेतला तर त्यामध्ये ती इन्क्लूड आहे. कारण बाकीचे जर तुम्हाला पर्याय माहीत असते, जसं कलम 10 व 11 मध्ये काय आहे, कलम 10 मध्ये माता पिता आणि पालकांची कर्तव्ये काय काय आहेत विद्यार्थ्यांप्रती, कलम 11 मध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भानं शासनाची कर्तव्ये काय आहेत, मग त्यामध्ये 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचं संगोपन कसं करायचं आहे, बालवाडीत कसे याची सुद्धा माहिती 10-11 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 3 आणि 4 मध्ये काय आहे, कलम 3 व 4 मध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण काय नेमकी थीम समजून सांगण्यात आली आहे. कलम 24 आणि 25 मध्ये काय RT, तर त्यामध्ये शिक्षकांची कर्तव्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. ते तुम्ही बघून घ्या, किंवा RT 2009 तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्हीही पाठवलेला आहे, तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा, अनौपचारिक शिक्षणाबाबत ज्याला आपण इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणतो, योग्य विधान शोधायचं आहे. साधारणतः हे आधुनिक काळ येण्याच्या अगोदर सर्व जे लोक आहेत, तुम्ही आम्ही आहोत, हे इन्फॉर्मल एज्युकेशनच ग्रहण करायचो बहुतांशतः. पहिली समजायला पाहिजे आपल्याला की अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय. अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय, किंवा 4 भिंतीच्या बाहेर काहीतरी आहे, म्हणजे कोणत्याही अध्यापकाविना, 4 भिंतीच्या बाहेर, अभ्यासक्रमाविना, पाठ्यपुस्तकाविना, वेळापत्रकाविना जे काही आपल्याला मिळतं नॉलेज, त्याला आपण इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणतो. त्या संदर्भानं प्रश्न आहे सेट केलेला. पर्याय वाचूयात. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळाला नाही अशांसाठी अनौपचारिक शिक्षण असते. अगदी बरोबर आहे. कारण जर मुलगा शाळेत जातो ते औपचारिकता आली, मग ते औपचारिक शिक्षण आहे. शाळा महाविद्यालयामध्ये जे शिक्षण दिलं जातं का, हे औपचारिक शिक्षण. तिथं टाईम फिक्स आहे, तिथं ठिकाण फिक्स आहे, तिथं वेळ फिक्स आहे, अध्यापक फिक्स आहेत, बरोबर आहे. मग ते औपचारिक. आणि याच्या बाहेर दिलं जातं ते अनौपचारिक. आता आपलं क्लिअर झालं असेल बघा. औपचारिक शिक्षणा पद्धतीहून ही वेगळी आहे, परंतु हेतुपूर्ण आहे. अनौपचारिक शिक्षणामध्ये सुद्धा हेतू असतो की मला हे का शिकायचं आहे. समजा जसं आपल्याला आई वडील आपल्यावर संस्कार लावतात, हे एक अनौपचारिक शिक्षणाचा पॅटर्न आहे की आपला मुलगा हुशार व्हावा, आज्ञाधारकता त्याच्यामध्ये यावी, समाजाप्रती तो काहीतरी देणं लागतो. हे सगळे अनौपचारिक शिक्षणाचे पार्ट आहेत. मग हेतू आहे का आईवडिलांचा? येस आहे. त्यानंतर कुटुंब, शेजारी, नातेवाईक यासारख्या व्यक्ती संस्थांकडून शिक्षण दिले जाते. येस, जनरली आपण दररोज त्यांच्याकडून अनौपचारिकतेनं हे शिकत असतो. आपण म्हणजे देत पण असतो आणि शिकत पण असतो. अनौपचारिक शिक्षण पद्धतीत कालावधी, अभ्यासक्रम, शिक्षण साहित्य हे आपण सुरुवातीलाच बोललो, याला आवाजावी महत्त्व असते. मग आता बघा, म्हणजे आपण प्रश्न सोडवताना अगदी आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की नेमकं अनौपचारिक आणि औपचारिकमध्ये काय फरक आहे. ते काय म्हणतात बघा, अनौपचारिक शिक्षण पद्धतीत कालावधी, अभ्यासक्रम आणि शिक्षण साहित्य यांना आवाजावी महत्त्व असते. हे रॉंग आहे ना. मग तिथं औपचारिकतेमध्ये गरजेचं आहे. कालावधी, अभ्यासक्रम, शिक्षण साहित्य हे औपचारिक शिक्षणाचा भाग आहे. जसं शाळा ही एक औपचारिक शिक्षणाचा भाग आहे. शाळेमध्ये टाईमनुसार जावे लागते, अभ्यासक्रम कंप्लीट करावा लागतो त्या वर्षामध्ये, आणि शिक्षण साहित्य गरजेचं आहे. वही, पेन जे काही आहे ते, उत्तरपत्रिका, पॅड, प्रश्नपत्रिका, ज्या काही कंपास वगैरे आहे, याला आवाजावी महत्त्व असतं. पण कुठं असतं ते? औपचारिक शिक्षणामध्ये. अनौपचारिक शिक्षणामध्ये याला थारा नाही. मग आपण अनौपचारिक शिक्षणामध्ये काय महत्त्वाचे बाबी आहेत? अ, ब आणि क, ड त्याच्यामध्ये येणार नाही. म्हणून अ, ब, क बरोबर असा कोणता पर्याय सांगतो? पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर बघा योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. हा भाग मात्र तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 1-2 जरी संस्था माहीत असतील तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. जसं आपल्याला जनरली NCERTची स्थापना माहीत पाहिजे होते किंवा UGC किंवा NCT. तुम्ही जर पर्याय क्रमांक 1ची जर निवड केली तर सर्व उत्तर तुमचे काय बरोबर येतील, ह्या जोड्या जुळून येतील. यावर आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. तरी पण शिक्षण संस्था ज्या आहेत महत्त्वाच्या त्या आपल्याला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत, म्हणून त्या शिक्षण संस्थेच्या स्थापना, त्यांचे ऑफिसेस आणि मुख्य हेतू यावर जर आपण 1-2 4 वेळी शॉर्ट नोट जर काढली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर परत एकदा RT 2009 वर क्वेश्चन आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RT 2009 नुसार शिक्षकांना खाजगी शिकवणीस प्रतिबंध करण्यात आले आहे, त्यासंबंधी हे कलम आहे. खाजगी म्हणजे शिक्षकांना आता क्लासेस घेता येणार नाहीत, हे RT 2009 नुसार कोणत्या कलमामध्ये इन्क्लूड करण्यात आले. सरळ क्वेश्चन आहे, पाठ पाहिजे, नेहमी परीक्षेला विचारतात. कलम 28. कलम 28 मध्ये ते अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. मग बाकीचे पण माहीत पाहिजे. जसं 27 मध्ये काय आहे, शिक्षणेतर प्रयोजनासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यास प्रतिबंध. 21 मध्ये काय आहे, शाळा व्यवस्थापन समिती. 13 मध्ये काय आहे, प्रवेशासाठी फी आणि चाळणी पद्धती नसावी. कुठलीही फी आकारली जाणार नाही आणि कुठली एंट्रन्स एक्झाम घेणार नाही. हे कलम 13 मध्ये आहे RT 2009च्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणते घटक संदेशवहनात अडथळा ठरू शकतील. परत एकदा बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन या टॉपिकच्या संदर्भानं प्रश्न आहे आणि खूप त्याला काय म्हणू आपण फसवे पर्याय दिलेले आहेत. एक वाचूयात. संदेश देणाऱ्याच्या मनातील गोंधळ हा बॅरियर्स ठरू शकतो कम्युनिकेशनमध्ये, म्हणजे एक त्यामध्ये इन्क्लूड आहे. संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याची समर्थता. आता जो रिसिव्हर आहे तो जर संदेश स्वीकारायला समर्थ आहे तर मग बॅरियर्स ठरेल का? तो उलट ते अनुकूल वातावरण आहे ना, अनुकूल वातावरण आहे कम्युनिकेशनमध्ये, पॉझिटिव्ह आहे. मग तो येणार नाही ना त्याच्यामध्ये, तो येणार नाही. संदेशवहनातील अडथळ्यामध्ये तो येणार नाही. संदेश देणाऱ्याचे पूर्वग्रह. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखाद्याबद्दल आपण अगोदरच निगेटिव्ह आहोत, तर आपल्याला माहिती आहे की आपण काय त्याच्यासोबत गप्पा मारतो, त्रोटक आणि कामापुरत्या आणि इच्छा नसणाऱ्या, म्हणजेच तो अडथळा झाला. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये असणारे पूर्वग्रह हे कम्युनिकेशनच्या संदर्भाने अडथळाच ठरतो, म्हणजे 3 त्यामध्ये इन्क्लूड आहे. 4 संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. हे तर आपल्याला लक्षातच यायला की त्याची जर मानसिकता नाही आहे म्हणजे तो पण त्याच्यामध्ये अडथळा आहे. मग आता प्रश्नाकडे जा. कोणते घटक संदेशवहनात अडथळा ठरू शकतील? पर्याय बघा कोणकोणते. 1, 3 आणि 4, म्हणजे 1, 3 आणि 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 2 हा अडथळा नाही, ती सकारात्मक बाब आहे, समर्थ आहे ना तो स्वीकारण्यास, संदेश स्वीकारण्यास तो समर्थ आहे ना रिसिव्हर, तर तो अडथळा ठरू शकणार नाही, म्हणून तो त्याच्यामधला भाग नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत बस प्रवास योजना याबाबत डॅश डॅश विधाने योग्य आहेत. कोणतं विधाने योग्य आहेत? ही योजना 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलींसाठी आहे, बरोबर आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुलींची शाळेत 75% उपस्थिती असणे गरजेचं आहे, 2 पण बरोबर आहे. 1996-97 पासून ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली, 3 पण बरोबर आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट. भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने या तारखेस सुरू केली. भारतामध्ये इंटरनेट कधी सुरू केलं विदेश संचार निगमनं? तर ते 15 ऑगस्ट 1995ला सुरू केलं. एखादा असा फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, जो डेट, त्याचं उत्तर डेट अशा स्वरूपात असू शकतं. याला तुमचा सराव वाचन आणि सिलेबसमध्ये इंटरनेट दिलेलंच आहे ना, मग असे प्रश्न तुम्हाला 1 लाइनर आणि फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, तर तशी तयारी आपली अपेक्षित आहे. त्यानंतर नेक्स्ट. भारतीय संविधानातील कलम 30A कोणत्या बाबीच्या संदर्भानं आहे?
साधारणतः भारताच्या संविधानामधील ज्या ज्या कलमा एज्युकेशनच्या संदर्भानं आहे, एक साधारणपणे एक 10-12 जरी कलमा तुम्ही काढल्या, कलम 21, कलम 30 अंतर्भूत करण्यात आलेले शिक्षण, कलम 45, जर त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरी वाईज काढलं ना साधारणपणे तरी 15-20 कलमा जरी तुम्ही बघून घेतल्या तरी पण आपण कलमावर जर प्रश्न आला तर तो सहजपणे सोडू शकतो. कलम 30 मध्ये लक्षात आपल्याला की अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व प्रशासन करण्याचा अधिकार आहे त्यामध्ये. नेक्स्ट, मध्यान्ह भोजन योजनेच्या उद्दिष्टामध्ये पुढीलपैकी एकाचा समावेश नाही. कशाचा समावेश नाही मध्यान्ह भोजन योजनेमध्ये? सर्वप्रथम आपल्याला माहीत पाहिजे की 15 ऑगस्ट 1995ला मध्यान्ह भोजन योजना सुरू झाली होती. केंद्र शासनाने सुरू केली होती 15 ऑगस्ट 1995. ठीक आहे. 2002 मध्ये तिची व्याप्ती वाढवली, सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर, आणि 2002 मध्ये पूर्ण देशामध्ये 1ली ते 8वी साठी ही योजना लागू करण्यात आली होती. हे त्याचं झालं बॅकग्राऊंड. आता आपण पर्यायाकडे जाऊ. एकाचा त्याच्यामध्ये समावेश नाही. बालकाच्या सकस आहाराचा दर्जा सुधारणे, हे तर बरोबर आहे त्याच्यामध्ये. वर्गातील उपक्रमामध्ये गरीब विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, हा पण आहे, किमान त्यासाठी तरी विद्यार्थी शाळेत येईल. बालकांना पूरक पौष्टिक आहार देणे त्याचाच भाग आहे. माता व तिच्या बालकांचा सकस आहार दर्जा सुधारणे. आता माता त्यामध्ये येणार नाहीत, कारण ही शालेय शिक्षणासाठी सुरू केलेली योजना आहे, त्यामध्ये माता इन्क्लूड होणार नाहीत, म्हणून तो बाहेर पडेल पर्याय, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय 4. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोणत्या वर्गासाठी पाठ्यपुस्तक प्रकाशित करते? तर आपल्याला त्याचं जे कार्य आहे ते जर माहीत असते, जसं 10वी 12वीच्या परीक्षा घेणं त्याचं काम आहे, त्यानंतर 9वी ते 12वीचा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं. 9वी ते 12वीची पाठ्यपुस्तके छापण्याचं ते काम करते. म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट, आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्णतेने नियोजन करण्यासाठी शिक्षकाने, वर्गात अध्यापन करायचे नाविन्यपूर्णतेनं, तर शिक्षकानं काय करायला पाहिजे? पर्याय वाचून घेऊयात. संबंधित अद्ययावत पुस्तके आणि नियतकालिके यांचा वापर करावा, सकारात्मक बाजू आहे, हे उत्तर होऊ शकतं. पण राहिलेले 3 बघूया. आपल्या सहकार्याशी चर्चा करावी, ठीक आहे, पण नाविन्यपूर्णता आणि सहकार्याशी चर्चा एवढं त्यामध्ये काही लागू येत नाही. स्वतःवरच अवलंबून राहावे, हा इतका सकारात्मक पर्याय नाही, निगेटिव्हच आहे ह्या. आणि विद्यार्थ्यांकडून प्रत्याभरण मिळवावे. आता टीचिंगच्या अगोदर प्रत्याभरण हा तर संदर्भच लागत नाही, म्हणजेच सर्वात सकारात्मक उत्तर कोणतं आहे? पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी सुयोग्य पर्याय शोधायचा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती असतो, बरोबर आहे, ते ठरलेलं आहे की कोणत्याही जिल्हा परिषदेमधली जी स्थायी समिती असते तिचा सभापती हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल. नगर परिषदेचे अध्यक्ष हा समितीचा पदसिद्ध सभापती, हे पण ठरलेलं आहे, पर्याय 2 पण बरोबर आहे. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा पदसिद्ध सचिव असतो, हे पण ठरलेलं आहे. जी जिल्ह्याची जिल्हा नियोजन समिती असते ह्या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो पालकमंत्री आणि सचिव असतो कलेक्टर, म्हणजे 3 पण बरोबर आहे. पंचायत समिती विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा सचिव असतो. पंचायत समितीचा विस्तार अधिकारी हा त्या तालुक्यातील सरपंच समितीचा सचिव असतो का? तर हो, म्हणजे 4 पण बरोबर आहे. त्या तालुक्यातील सरपंच समितीचा अध्यक्ष असतो उपसभापती आणि सचिव असतो विस्तार अधिकारी, म्हणजे 4ही विधान बरोबर आहे, म्हणजे सर्व विधानं बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 बाबत अचूक माहिती देणारी विधानं शोधायची आहेत. महाराष्ट्र शासनाने केलेल्या या अधिनियमाचे 8 भाग व 25 नियम आहेत.
अगदी बरोबर आहे. RT 2009मध्ये थोडेफार बदल करण्यात आले महाराष्ट्र शासनाकडून आणि महाराष्ट्र शासनानं जो कायदा बनवला किंवा नियम बनवला तो महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 या नावाने ओळखला जातो, ज्यामध्ये 8 भाग येतं आणि 25 नियम आहेत का तर यस हो. या नियमाची अंमलबजावणी 11 ऑक्टोबर 2011 पासून सुरू झाली, हे पण अगदी बरोबर आहे. प्रस्तुत अधिनियम मुंबई शहर व मुंबई उपनगर या 2 नागरी जिल्हे वगळता सर्व महाराष्ट्राला लागू आहे असं काही नाही, हा पूर्णच महाराष्ट्राला लागू आहे. आता मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये तर स्कूल आहेतच ना, मग असं कसं पर्याय असणार आहे तो, म्हणजे आपल्याला तरी फसवा पर्याय दिलेला आहे. ठीक आहे, एक्झामिनरनं म्हणजेच काय त्याला बाहेर काढा. त्या पर्याय क्रमांक सी त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही, म्हणजे ए आणि बी बरोबर. मग ए आणि बी बरोबर कोण सांगतो, पर्याय क्रमांक 3 ए आणि बी बरोबर, सी त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे म्हणून ए आणि बी असं पर्याय सांगतो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट घटक चाचणीच्या संदर्भानं क्वेश्चन आहे, कोणत्याही चाचणीमध्ये डॅश डॅश शिवाय विश्वसनीयता व सप्रमाणता निश्चित करणे शक्य नाही. कोणत्या चाचणीची विश्वसनीयता, ज्याला आपण रिअलॅबिलिटी आणि व्हॅलिडिटी, ज्याला सप्रमाणता, कोणत्या घटकामुळे एखाद्या चाचणीची रिअलॅबिलिटी आणि व्हॅलिडिटी वाढेल, तर ती आहे वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय किंवा घटक चाचणीची वस्तुनिष्ठता कधी वाढेल, बघा चाचणीवर जर व्यक्तीच्या भावना, मत, विचार, पूर्वग्रह यांचा जर प्रभाव पडत नाही तर आपण म्हणू शकतो ती चाचणी वस्तुनिष्ठता आहे. मग जितकी चाचणीची वस्तुनिष्ठता तेवढी विश्वसनीयता आणि सप्रमाणता वाढवते, म्हणजे रिअलॅबिलिटी आणि व्हॅलिडिटी वाढते. मग आता उत्तर काय, फक्त थोडंसं समजून घ्यायचं आहे. प्रश्न एकदा वाचा, कोणत्याही चाचणीमध्ये टिंबटिंबशिवाय विश्वसनीयता व सप्रमाणता निश्चित करणे शक्य नाही, तर ती आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता, पर्याप्तता, उपयुक्तता आणि भेदभाव क्षमता याच्यापेक्षा वस्तुनिष्ठतेला महत्त्व आहे विश्वसनीयता आणि सप्रमाणता वाढण्यासाठी. नेक्स्ट, शिक्षकाने परिणामकारक संप्रेषण कसं साधवायला पाहिजे, हे इझी क्वेश्चन झाला. विचारांमध्ये कठोरता आणून नाही, याच्यात काय परिणामकारकता येईल. विद्यार्थ्याला अपमानजनक वागणूक देऊन, हे पण निगेटिव्हच आहे. उद्देश स्पष्टता करून, सकारात्मक आहे. विद्यार्थ्यात असमान वागणूक देऊन नाही, म्हणजेच काय पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर, याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. खालील विधान कोणत्या अभियानाची माहिती देतात. 2001 मध्ये हे अभियान सुरू झालं. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी हे अभियान सुरू केलं. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना उपयुक्त आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षण देणं हा अभियानाचा हेतू होता. लगेच लक्षात आलं की हे सर्व शिक्षा अभियान आहे. सर्व शिक्षा अभियान, पर्याय 4. ज्ञानवाहिनी प्रकल्पाबाबत योग्य विधान कोणतं. ज्ञानवाहिनी विद्यावाहिनी आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे. 2003 मध्ये सुरुवात झाली या प्रकल्पाची, पहिलं बरोबर आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनानं सुरू केला, रॉंग, केंद्र शासनाचा प्रकल्प आहे. सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा कार्यक्रम पथदर्शी तत्वावर सुरू केला होता. यस, सी पण बरोबर आहे. बी रॉंग आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाचा आहे का तर हो, म्हणजे ACD. आता ACD असं कोण सांगतोय, ACD योग्य असं कोणता पर्याय सुचवतोय, तर पर्याय क्रमांक 4. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा नाही, मग त्याला बाहेर काढा. नेक्स्ट, खालीलपैकी हा पर्याय गट ग्रामपंचायतीच्या संदर्भानं नाही म्हटलंय. गट ग्रामपंचायत आपल्याला माहिती आहे की जर छोटे 2 गावं असतील तर दोन्ही गावं मिळून जी ग्रामपंचायत स्थापन होती, 2 अर्थात 2, 3, 4 असं काही कंपल्सरी नाही आहे की 2. पर्याय वाचून उत्तराचं आपण समाधान करूया. 600 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत स्थापन होते, बरोबर आहे. फक्त 2 गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते, फक्त 2 असं काही नाही आहे. 7,500पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावासाठी गट ग्रामपंचायत स्थापन होते, हे तर रॉंगच आहे. म्हणजे
गट ग्रामपंचायतीशी संबंधित नाही, निगेटिव्ह क्वेश्चन केला बघा त्यांनी. पहिला आहे 2 आणि 3 नाही, मग 2 आणि 3 असा पर्याय कोणत्या दिलेला आहे, असं कोणत्या पर्यायात दिलेलं आहे, तर 2 पर्यायामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्र ज्याला आपण NIC म्हणतो, यांच्या माध्यमातून सरल ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली. तर सरल म्हणजे काय असं विचारलं त्यांनी स्पष्ट आपल्याला. तर सरल म्हणजे काय, सरलचा फुल फॉर्म सांगायचा आहे फक्त, सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स फॉर अचिव्हमेंट ऑफ लर्निंग बाय स्टुडंट. आता हे सर्वांना जरी आपल्याला माहीत असलं तरीही परीक्षेमध्ये गोंधळ होऊ शकतो, म्हणून UDIS असेल, सरल असेल आणि ज्या महत्त्वाचे काही फुल फॉर्म आहेत ते बघून जा. आपल्याला माहिती आहे की सरल ही प्रणाली ऑनलाईन माहिती भरण्यासाठी विकसित करण्यात आली. राज्यातील मान्यताप्राप्त शाळा, शाळेतील कार्यरत असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी या सर्वांची ऑनलाईन माहिती सरलवर अपलोड केल्या जाते. अशा पद्धतीनं 40 प्रश्नांबद्दल आपण माहिती घेतली. सराव पेपर क्रमांक 3 मधील हे 40 प्रश्न होते. सरावामध्ये इतरही विषय आहेत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK आणि गणित बुद्धिमत्ता, त्यांचंही विश्लेषण आपण करतो. ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही आपली टेस्ट सिरीज जॉईन केली नाही ते शिक्षक मित्र हे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तुम्हाला 5 PDF पेपर, ज्या PDF पेपरमध्ये मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरणाचे 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न आणि GKचे 15 प्रश्न आणि तांत्रिक शिक्षण विभाग, शिक्षण व्यवस्था, अध्ययन अध्यापन यावर म्हणजे जो सिलेबस अगदी सिलेबसनुसार आपण सेट केलेला डिझाईन केलेला पेपर आहे. 100 प्रश्न म्हणजे 200 गुणांसाठी असणार आहे. त्याचं आम्ही व्हिडिओद्वारे विश्लेषण अगदी याच पद्धतीने, जसं आपण आता व्हिडिओ म्हणजे सराव पेपर क्रमांक 3चं विश्लेषण पाहिलं त्याच पद्धतीनं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण या विषयाचं सुद्धा विश्लेषण पाहायला मिळणार आहे. 250 रुपये फीस आहे. 5 PDF पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला मिळतील. 5 सराव पेपरची पेपर 250 रुपये. IBPS पॅटर्न आपण ते प्रश्नपत्रिका सेट केलेले आहेत. 5 पेपरचे 20 व्हिडिओ तुम्हाला आम्ही देणार आहोत. तुम्हाला 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर ही फी पे करायची आहे. फोनपे किंवा गुगल पे नेम असेल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फी पे केल्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे, जे तुम्ही ज्या दिवशी फी पे करताल त्या दिवशी जर हे पेपर झालेले असतील तर तुम्हाला सगळे पेपर मिळतील. राहिलेले पेपर किंवा टाईम टेबलप्रमाणे हे तुम्हाला पेपर मिळणार आहेत. तुम्ही जर हे नंतर फी पे करत असाल तर मात्र तुम्हाला हे एक सोबत पेपर मिळतील. या पद्धतीनं आम्ही तुम्हाला ही टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करणार आहोत. ज्या शिक्षक मित्रांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केलेली नाही ते शिक्षक मित्र ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. धन्यवाद.